नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्यामध्ये आपण DMER अधीनस्थ असलेल्या मित्रांनो नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी जे मित्रांनो जे की सरळ सेवा भरतीची मित्रांनो 780 जागांसाठी मित्रांनो गट ड ची मित्रांनो सरळ सेवा भरती जाहिरात जी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही या पदभरतीच्या मित्रांनो सविस्तरपणे माहिती मिळवलेली होती। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले आहेत की सर कोणकोणती पदे आहेत आणि कोणकोणती जे की DMRच्या अधीनस्थ असलेली जे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर यामध्ये समाविष्ट असणारी संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर मित्रांनो, ही जी सरळ सेवा भरती जाहिरात आहे मित्रांनो जे की गट वर्ग 4 संवर्गातील सर्व पदांकरिता आहे आणि यामध्ये मित्रांनो जे की वेगवेगळे महाविद्यालय जे आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। थोडक्यामध्ये जे आहे जेवढे काही अधीनस्थ त्याच्या अधीनस्थ असणारे जेवढे काही रुग्णालय आहेत त्यामध्ये मित्रांनो ही जी आहे जी की भरती प्रक्रिया राबवली जाणारी आहे। तसेच मित्रांनो या ठिकाणी जे आहे जे की पदनिहाय या ठिकाणी आरक्षण देखील या जाहिरातीमध्ये सविस्तरपणे समजावून सांगण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो आपला हा व्हिडिओची लेंथ खूप लांब होईल, त्यामुळे मित्रांनो आपण हा व्हिडिओ जे आहे जे की शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करू। तर पाहूया मित्रांनो नेमकं कोणकोणते जे की रिक्त पदे आहेत जे की समकक्ष पदे। तर या ठिकाणी पाहू शकता जे की परिशिष्ट 2 मध्ये यांनी सविस्तर माहिती दिली आहे की गट ड वर्ग 4 संवर्गातील समकक्ष पदे सरळ सेवा भरती 2023 ज्यामध्ये संस्थानिहाय रिक्त पदांची नावे जे की पदनावे, ज्यामध्ये संस्थेचं नाव आहे पहिलं जे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, यामध्ये जे रिक्त पदे आहेत ज्यामध्ये प्रयोगशाळा परिचर, चपराशी, प्रयोगशाळा सेवक, चौशेषळी कर्मचारी, त्यानंतर हमाल, कक्ष परिचर, ग्राउंडमॅन, गँगमॅन, प्राणी संग्रहालय परिचय, अंधारी खोली परिचर, माळी, संग्रहालय परिचर आणि चौकीदार व विच्छेदन कक्ष परिचर आणि फरसार्स ही जी पदे आहे जे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी रिक्त आहेत। तर त्यानंतर जी संस्था आहे जे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या ठिकाणी, तर या ठिकाणी हिवता प्रतिबंधक, सहाय्यक वाढपी, चौकीदार, चतुश्रेणी कर्मचारी, स्वच्छक, सहस्वयंपाकी, स्टोर बॉय, अंधेर खोली परिचर, धोबी, औषधालय परिचर, फरार्स, हमाल, कनिष्ठ परिचर, कक्षसेवक, मसालची, मजूर, चपराशी, रुग्णपटवाहक, टेबल अटेंड, टी बॉय, कक्ष परिचर, आया, मेल सर्वंट, क्षकिरण परिचर आणि प्रयोगशाळा सेवक ही जी आहे जे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या ठिकाणची। त्यानंतर पाहूया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अति विषोपचार रुग्णालय नागपूर या ठिकाणी जे की प्रयोगशाळा परिचर, शिपाई, अंधेर खोली परिचर, पहारेकरी, स्वच्छक आणि फरार्स ही पदे जी आहेत ते रिक्त आहेत। त्यानंतर आहे चौथं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर जिल्हा नागपूर या ठिकाणीच, या ठिकाणी जे आहे शिपाई, चौकीदार, स्वच्छता हुकुमपाळ आणि स्त्री परिचर ही पदे रिक्त आहेत। त्यानंतरचं जे आहे पाचवं इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर, शवविच्छेदन परिचर, ॲनिमल हाऊस परिचर, ॲनिमल लॅब परिचर, हमाल, चपराशी, चौकीदार, चतुर्श्रेणी कर्मचारी, क्लीनर आणि अंधार खोली परिचर ही पदे रिक्त आहेत। त्यानंतर आहे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या ठिकाणी अंधार खोली परिचर, कक्षसेवक, रुग्णसेवक, स्टोर बॉय, कक्ष आया, महिला आया, सहस्वयंपाकी, टेबल परिचर, रुग्णपट वाहक, क्षकिरण परिचर, दूरध्वनी संदेशवाहक, त्यानंतर आहे सुरक्षा रक्षपारीकरी, अपघात स्वच्छक, माळी, शिपाई, कनिष्ठ चपराशी, वार्ड आया, कुली, औषध भंडार परिचर आणि आदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी। त्यानंतरचं जे महाविद्यालय आहे ते आहे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या ठिकाणी प्रयोगशाळा सेवक, परिचर, चौकीदार, फरार, शिपाई व कनिष्ठ परिचर जे महाविद्यालय आहे मित्रांनो ते आहे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर या ठिकाणी शिपाई, सेवक, रसाळा सेवक, चौकीदार आणि माळी ही पदे आहेत। त्यानंतर आहे जे की 9 शासकीय आयुर्वेद रुग्णालय नागपूर या ठिकाणी कक्षसेवक, सहाय्यसेवक, स्वयंपाकी, पहारेकरी, क्षकिरण सेवक आणि शिपाई ही जी पदे आहेत जे की विविध प्रकारची मित्रांनो या ठिकाणी विविध त्यांच्या संस्थानिधीनीस जे की भरली जाणारी आहे। संस्थानिहाय रिक्त पदांची नावे आहेत, त्यामुळे तुम्हाला अर्ज करते वेळेस तुम्ही योग्य त्या संस्थेची निवड करून त्या ठिकाणी तुम्हाला याचा अर्ज करावयाचा आहे। परंतु मित्रांनो परिपूर्ण जी परीक्षा आहे ती IBPS या कंपनीद्वारेच घेतली जाणारी असेल आणि सर्वांचा जो मित्रांनो सेम पॅटर्न असेल, सेम अभ्यासक्रम देखील असणारा आहे। तर मित्रांनो ही होती विशेष माहिती, जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि याचा अभ्यासक्रम संदर्भात व परीक्षा पॅटर्न संदर्भात एक आपला डिटेल व्हिडिओ मित्रांनो उद्याला येईल मित्रांनो, ज्यामध्ये आपण सर्व
आहे त्याबद्दलची माहिती मिळवणार आहोत. तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व काही वेळोवेळी अपडेट प्रोव्हाइड केले जात असतात. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.